मित्रांनो, त्या पावसाळी काळ्या रात्रीनंतर पुण्याच्या त्या 25 मजल्यांवरील पेंटहाऊसमध्ये एक भयानक, गुदमरवणारी आणि भयाण शांतता पसरली होती. बाहेरचा पाऊस थांबला होता, पण माझ्या मनात आणि बेडरूममध्ये मात्र अन्यायाची आणि वासनेची ओल तशीच साचून राहिली होती. सकाळी जेव्हा माझी विस्कीची नशा पूर्णपणे उतरली, तेव्हा मी बेडरूमच्या कोपऱ्यात पाहिले. सुधा चादर अंगाभोवती घट्ट गुंडाळून ढसाढसा रडत होती. तिचे केस विस्कटलेले होते, तिचे मऊ ओठ सुजलेले होते आणि तिच्या गोऱ्या अंगावर माझ्या आक्रमक नखांच्या आणि दातांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. तिची ती अवस्था पाहून माझ्या मनात काही क्षणांसाठी तीव्र पश्चात्तापाची आणि अपराधीपणाची भावना उसळली. मी हळूच तिच्या जवळ गेलो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवण्याचा प्रयत्न केला. सुधा, मला माफ कर. रात्री खूप दारू पिली होती. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पण सुधाने चवताळून माझा हात झटकला आणि दूर सरकली. तिच्या नजरेत माझ्याबद्दल तीव्र तिरस्कार, चीड आणि अथांग वेदना होती. पण मित्रांनो, ती काहीही बोलू शकली नाही, कारण तिच्या मनात तिच्या वडिलांच्या डोक्यावर असलेले माझ्या कर्जाचे, उपकारांचे आणि गरिबीचे प्रचंड ओझे होते. जर ती पोलिसांत गेली किंवा तिने गावाकडे फोन करून सांगितले तर तिचे कुटुंब रस्त्यावर येईल, तिच्या भावाचे भविष्य उद्ध्वस्त होईल. या भीतीने ती मान खाली घालून फक्त अश्रू ढाळत राहिली. त्या घटनेनंतर पुढील 2-3 दिवस सुधा माझ्यासमोर येण्यासही थरथर कापत होती. ती खोलीतून बाहेर पडायची नाही. तिचे डोळे सतत सुजलेले आणि लाल असायचे. मीही सुरुवातीला तिच्यासमोर जाणे टाळले. ऑफिसमध्ये बसलो तरी माझं लक्ष कामात लागत नसे. पण मित्रांनो, एकदा का माणसाच्या जिभेला ताज्या, गावरान रसाची चव लागली की त्याला स्वतःच्या वासनेवर ताबा ठेवणे अशक्य होऊन बसते. माझ्या बाबतीतही तेच झाले. सुधाच्या त्या कडक, ताज्या आणि भरगच्च गावरान शरीराचा वास माझ्या नसानसांत भिनला होता. माझ्या आतला पुरुष आता अधिकच हिंस्त्र, हव्याशी आणि आक्रमक बनला होता. 2 दिवसांनंतर मी ऑफिसमधून दुपारी 3 वाजताच अनपेक्षितपणे पेंटहाऊसवर आलो. घरातील कामवाली बाई तिचे काम आटोपून निघून गेली होती. पेंटहाऊसमध्ये फक्त सुधा एकटीच होती. ती स्वयंपाकघरात उभी राहून भांडी लावत होती. तिने साधी कॉटनची साडी नेसली होती आणि नेहमीप्रमाणे पदर कमरेला खोचला होता. तिची ती गोरी पान कंबर आणि पाठीचा वळणदार उघडा भाग पाहून माझ्या नजरेत वासना भडकली. मी अत्यंत शांतपणे, पावलांचा आवाज न करता तिच्या मागून गेलो. ती भांडी लावत असताना मी थेट तिच्या पाठीशी जाऊन उभा राहिलो आणि माझी दोन्ही दणकट, गरम बाहू तिच्या नाजूक कमरेभोवती घट्ट आवळून तिला माझ्या छातीशी जखडले. सुधा प्रचंड दचकली आणि तिच्या हातातली काचेची प्लेट खाली पडून तिचे तडतड तुकडे झाले. दादा, प्लीज सोडा मला. आज दुपारी का आलात तुम्ही? नका करू असं. देवाला घाबरा जरा. ती धडपडत माझ्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. तुझी आठवण येत होती सुधा. तुझ्या या ताज्या गावरान शरीराचा सुगंध मला ऑफिसमध्ये काम करू देत नव्हता. मी तिचा प्रतिकार मोडून काढत तिची मान एका बाजूला केली आणि माझ्या ओठांनी तिच्या उघड्या मानेवर आणि खांद्यावर उग्र चुंबन घेत आपले दात तिच्या मऊ त्वचेत रुतवले. नाही, सोड मला. मी वहिनींना फोन करून सगळं सांगेन. मी आत्ताच्या आत्ता गावी निघून जाईन. सुधाने माझ्या छातीवर दोन्ही हातांनी ठोसे मारत आटोकाट प्रयत्न केला. तिने मयुरीचे आणि गावी जाण्याचे नाव घेताच माझ्या आतला पुरुषी अहंकार दुखावला गेला. माझ्या चेहऱ्यावर एक क्रूर, विषारी हसू आले. मी तिचा चेहरा माझ्या हातात घट्ट आवळला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणालो, जा, सांग कोणाला सांगायचे ते. मयुरीला सांग, पोलिसांना सांग किंवा तुझ्या बापाला सांग. पण लक्षात ठेव सुधा, तुझ्या बापाने माझ्याकडून घेतलेले 10 लाख रुपये उद्याच्या उद्या व्याजासकट माझ्या हातात आणावे लागतील. तुझ्या भावाचे इंजिनिअरिंगचे ॲडमिशन मीच माझ्या ओळखीने करून दिले आहे. 1 मिनिटात रद्द करीन ते. रस्त्यावर आणीन तुम्हा भिकाऱ्यांना. माझ्या या विषारी आणि क्रूर धमकीने सुधाचे पाय गळून पडले. तिची सगळी ताकद, तिचा सगळा नैतिक प्रतिकार एका सेकंदात संपून गेला.
तिच्या अश्रू ढाळणाऱ्या डोळ्यांसमोर तिच्या भावाचे भविष्य आणि तिच्या आई वडिलांची गरिबी तरळली. तिचे हात ढिले पडले. मी तिच्या या असहाय्यतेचा फायदा घेतला. मी क्षणाचाही उशीर न करता तिला माझ्या कडेवर उचलले आणि पुन्हा एकदा बेडरूमच्या दिशेने पाऊल टाकले. यावेळी सुधाने कोणताच शारीरिक विरोध केला नाही. ती एखाद्या निर्जीव लाकडी पुतळ्यासारखी मऊ बेडवर पाठीवर पडून राहिली. तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून सतत अश्रूंच्या धारा ओघळत होत्या. मी तिच्या अंगावरचे कपडे दूर सारत तिच्या मऊ भरलेल्या उबदार रंगाचा मनसोक्त आणि बेभान होऊन उपभोग घेत राहिलो. तिचे ते गोरेपान अंग, तिची निसर्गरम्य गावरान ठेवण माझ्या प्रत्येक आक्रमक धक्क्यासोबत बेडवर झुलत होती. पुढील 4-5 दिवस हेच रुटीन सुरू राहिले. मी रोज नवीन बहाण्याने दुपारी घरी यायचो किंवा रात्री उशिरापर्यंत तिच्या अंगावर माझी वासना शांत करायचो. सुधा केवळ आपल्या कुटुंबाच्या असहाय्यतेमुळे आणि कर्जापोटी हे अत्याचार मूकपणे सहन करत होती. पण मित्रांनो, मानवी शरीराचा धर्म आणि निसर्गाचा नियम काही वेगळाच असतो. मी काही म्हातारा किंवा कुरूप पुरुष नव्हतो. मी 35 वर्षांचा एक अत्यंत तरुण, 6 फूट उंच, पिळदार शरीर यष्टीचा आणि पुरुषी ताकदीने भरलेला देखणा पुरुष होतो. सुरुवातीला जरी माझ्याकडून तिच्यावर जबरदस्ती होत असली तरी उपभोग घेताना मी तिला एका स्त्री म्हणून सुखाच्या अशा टप्प्यावर घेऊन जात असे जे तिने आयुष्यात कधीच अनुभवले नव्हते. माझ्या त्या मखमली आक्रमक चुंबनांनी, पाठीवरून फिरणाऱ्या माझ्या गरम दणकट हातांनी आणि माझ्या घट्ट आलिंगनाने हळूहळू सुधाच्या शरीराला एका अनोख्या सुखाची सवय लावायला सुरुवात केली होती. तिच्या अंगातली ती सुप्त गावरान स्त्री आता हळूहळू जिवंत होत होती. माझ्या आक्रमक धक्क्यांना प्रतिसाद देताना तिचे सुस्कारे आता केवळ वेदनेचे उरले नव्हते, तर त्यात सुखाची एक बारीक किनार उमटू लागली होती. ती नकळत माझ्या पाठीवर तिची नाजूक नखे रुतवू लागली होती. एका संध्याकाळी मी बेडवर तिच्या शेजारी पडून तिच्या ओल्या पाठीवरून बोटे फिरवत होतो. सुधाने तिची मान खाली घातली होती. सुधा, अजूनही माझा राग येतो का ग तुला? मी हळूच तिच्या कानाजवळ ओढणीत विचारले. सुधाने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता पूर्वीसारखा तीव्र तिरस्कार नव्हता. त्या डोळ्यात भीती, असहायता आणि माझ्या या पुरुषी स्पर्शाने निर्माण केलेली एक मादक धुंदी एकत्र दिसत होती. दादा, तुम्ही माझ्यासोबत जे केलं ते चुकीचं होतं, पण आता माझ्या शरीराला तुमच्या या स्पर्शाची भीती नाही वाटत. ती अगदी कातर आवाजात श्वास रोखून म्हणाली. तिचे ते शब्द ऐकून माझ्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य आले. वासनेच्या आणि मजबुरीच्या जाळ्यात सुरू झालेला हा खेळ आता एका वेगळ्याच शृंगारिक आणि भावनिक वळणावर येऊन ठेपला होता. मित्रांनो, जबरदस्ती सहन करणारी सुधा आता स्वतःहून या शृंगारात आकाशला साथ कशी देणार होती? जेव्हा मयुरीच्या डिस्चार्जची वेळ जवळ येईल तेव्हा या दोघांच्या बेभान शृंगाराला कोणते नवीन वळण मिळणार होते? हे सर्व ऐकण्यासाठी आणि या रोमांचक कथेचा पुढचा भाग जाणून घेण्यासाठी तुमच्या हक्काच्या मिशन आनंदी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कथा आवडली असेल तर एक लाईक करा, कमेंटमध्ये टाईप करा भाग 4 लवकर आणा आणि सज्ज रहा भाग 4 साठी.